आज 18वा वर्धापन दिन आहे आणि मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज फुंकणार आहेत। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। याच ठिकाणून आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आहेत आपल्यासोबत। चंदन, या कार्यक्रमाची तयारी नेमकी कशी सुरू आहे जर आपण प्रेक्षकांना दाखवूया। 18 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा आज नाशिकमध्ये पार पडतोय आणि नाशिकमध्ये हा वर्धापन दिन सोहळा होत असताना त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुढच्या काही वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्याचप्रमाणे मनसेचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी व्यासपीठावर येतील। साधारण 10:30च्या दरम्यान राज ठाकरे हे व्यासपीठावर येतील आणि आपल्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करतील। मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर आणि तो देखील नाशिकमध्ये होतोय आणि त्यामुळे संपूर्ण शहर जे आहे ते या ठिकाणी मनसेमय झाल्याचं चित्र जे आपल्याला बघायला मिळतंय। सगळ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत, बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि एवढंच नाही तर संपूर्ण शहर जे आहे ते या ठिकाणी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या कटआउट्सनी पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे। दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये देखील आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। व्यासपीठावरची तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्या पार्श्वभूमीवर मनसे आपली भूमिका आज स्पष्ट करणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। राज ठाकरे आजच्या आपल्या भाषणाच्या निमित्तानं लोकसभा निवडणुकांची आपली पुढची दिशा जी आहे ती स्पष्ट करतात का हे बघणं आजच्या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर चंदन, जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद। यानंतर बातमी कोल्हापूर